उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि अजूनही आशा न सोडलेल्या या उद्धव ठाकरेंचे वकील आहेत कपिल सिब्बल. कपिल सिब्बल हे पूर्वी काँग्रेसच्या सरकारात मंत्री होते, पण इतकीच काय त्यांची ओळख नाही आहे. भारतातल्या अनेक हाय प्रोफाईल केसेस हाताळणारे ते एक ज्येष्ठ वकील आहेत आणि त्यांची फी ही एका सुनावणीसाठी म्हणजेच कोर्टात अवघं 15 मिनिटं युक्तिवाद करण्यासाठी किती आहे माहिती आहे का? तब्बल 15 लाखांपर्यंत. UPSC मधून उत्तीर्ण होऊन IAS होता येत असताना ते पद नाकारून मला वकिलीचं शिक्षण घ्यायचंय असं ठरवणाऱ्या या सिब्बलांचा नेमका इतिहास काय? स्मृती इराणींचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणाऱ्या सिब्बलांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय आणि अरविंद केजरीवालांपासून अनिल देशमुखांपर्यंत कोण कोण होते त्यांचे आजवरचे हाय प्रोफाईल क्लायंट्स, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती. 1993 मधला एक किस्सा. त्यावेळी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश V. रामास्वामी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि देशाच्या इतिहासात ही पहिली आणि अपवादात्मक अशी गोष्ट होती. या न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी मग संसदेत महाभियोग प्रस्ताव आणला गेला आणि बहुमतानं तो मंजूर होऊन न्यायाधीशांना काढून टाकलं जाईल असं सर्वांना वाटत होतं. पण त्या न्यायाधीशांच्या पाठीशी बाजू मांडण्यासाठी संसदेत एक वकील असणारा खासदार उभा राहिला आणि त्यानं तब्बल 6 तास त्यावर युक्तिवाद केला. इतका वेळ उभं राहिलेल्या या व्यक्तीचं कायद्याचं दांडगं ज्ञान पाहून सर्वजण अवाक झाले. त्यानंतर झालेल्या बहुमत चाचणीत महाभियोग प्रस्ताव रद्द झाला आणि त्यात त्या न्यायमूर्तींची सुटका झाली. त्या न्यायमूर्तींची बाजू मांडणारे ते वकील होते स्वतः कपिल सिब्बल. सिब्बल हे मूळचे पंजाबातल्या जलंधरचे. त्यांचं पदवीचं शिक्षण दिल्लीत झालंय. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिलेल्या परीक्षेत यश मिळवलं आणि IAS होता येत असलेल्या सिब्बलांनी ऐनवेळी आयोगाला आपला नकार कळवला, कारण त्यांच्या मनात होतं वकील व्हायचं. सिब्बल अमेरिकेत गेले आणि त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण घेतलं. मग भारतात येऊन प्रॅक्टिस सुरू केली आणि कमी काळात ते इतके लोकप्रिय झाले की देशातल्या टॉप वकिलांच्या यादीत येऊन बसले. 1989-90च्या दरम्यान त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिलं. ते अनेक वेळा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेत आणि देशातील अनेक हाय प्रोफाईल आणि घटनात्मक खटल्यांमध्ये आजवर त्यांनी वकील म्हणून बाजू मांडली आहे. यातील काही प्रकरणं फार संवेदनशील होती, काही देशाच्या राजकारणात महत्त्वाची होती, तर काही अनेक उद्योगपती किंवा राजकारण्यांचं चक्क आयुष्य बदलवणारी होती. कलम 370 रद्द करणं हे त्यातलं एक प्रकरण. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या ऐतिहासिक सुनावणीत कपिल सिब्बल यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली होती आणि सर्वात लांब युक्तिवाद केला होता. तसंच तिहेरी तलाक या बहुचर्चित खटल्यात त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची सुद्धा बाजू मांडली होती. काँग्रेसच्या काळात झालेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातही ते वकील होते आणि या भ्रष्टाचाराच्या खटल्यात त्यांनी तत्कालीन दूरसंचार मंत्री A. राजा यांना समर्थन करत प्रभावी बचावात्मक युक्तिवाद केला होता. सिब्बलांची खासियत म्हणजे ते देशातल्या अनेक हाय प्रोफाईल मंडळींचे वकील राहिलेत. अनेकांना त्यांनी निर्दोष सोडवलंय, अनेकांची तुरुंगवारी वाचवली आहे. त्यामुळे त्यांना हाय प्रोफाईल मंडळींचे संकटमोचक असं म्हटलं जातं. त्यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन होते, केंद्रीय मंत्री P. चिदंबरम होते, ममता बॅनर्जी होत्या. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर माजी मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता उद्धव ठाकरे यांचे ते वकील हे कपिल सिब्बलच राहिले आहेत. कपिल सिब्बल यांची राजकीय कारकीर्द सुद्धा अशीच यशस्वी राहिली आहे. 90च्या दशकात त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आणलं. त्यानंतर ते दिल्लीतून लोकसभा निवडणुकीत सुद्धा लढले आणि 2004-2009ला ते खासदार झालेत. माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांचा तेव्हाच त्यांनी पराभव केला होता. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ते केंद्रीय मंत्री राहिलेत. त्यांच्याकडे आधी विज्ञान व तंत्रज्ञान आणि नंतर मनुष्यबळ विकास म्हणजेच शिक्षण ही महत्त्वाची खाती होती. नंतर ते काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणून राहिले आणि मोदींच्या काळात काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज होऊन स्थापन झालेल्या G23 गटात ते राहिले. नंतर 2022ला त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर त्यांना संधी देण्यात आली आणि सध्या ते राज्यसभा खासदार आहेत. आजही वयाच्या 78व्या वर्षी ते वकिली करतायत आणि अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी आणि राजकारणी हे त्यांच्याकडे केसेस घेऊन येतात.
सिब्बलांची वेळ मिळवण्यासाठी वाट पाहतायत, त्यांची दारं झिजवतायत आणि त्यांच्यासाठी हवे तितके पैसे मोजतायत. सिब्बलांची फी ही एका सुनावणीसाठी 10 ते 15 लाख असल्याचं सांगितलं जातं आणि त्यावरूनच त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि कायद्याच्या दांडग्या अभ्यासाची कल्पना आपण करू शकतो. आता हेच कपिल सिब्बल उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत आणि उद्धव ठाकरेंना अजूनही वाटतंय की आपण न्यायालयीन लढाई जिंकू, आपलं चिन्ह आपल्याला मिळेल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील आणि याचसाठी त्यांनी सिब्बलांचं दार ठोठावलंय. आता त्यांच्यावर भिस्त ठेवली आहे. आता ठाकरेंचा हा आशावाद कितपत खरा ठरतो हे येणारा काळ सांगेलच. बाकी कपिल सिब्बलांसारखा ज्येष्ठ वकिलांबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा लगाव बत्ती.